प्रशील मित्रमंडळ. प्रशील म्हणजे शिलवान, गुणवान आणि शिलवान कुणाला बोललं जातं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलतात की ह्या देशामधली मनुवादी व्यवस्था जर मी हरवली तर मी बॅरिस्टर होतो म्हणून मी हरवली नाही, मी खूप मोठा विद्वान होतो म्हणून मी हरवली नाही, तर मी एक शिलवान होतो. बाबासाहेबांनी कधी स्वतःला त्या सूर्याला पण चंद्राला पण डाग आहे, पण बाबासाहेबांच्या चरित्राला डाग नाही आजपर्यंत. म्हणून बाबासाहेबांना शिलवान म्हणून या ठिकाणी बघितलं जातं आणि त्याचंच एक अनुकरण म्हणून या ठिकाणी प्रशील मित्रमंडळ हे उभारण्यात आलेलं आहे. दुसरा मुद्दा, रात्री आमची चर्चा करता करता साहेबांनी एक सांगितलं की ही जी भूमी आहे ही क्रांतीची भूमी आहे आणि त्याचे वारस हे सगळे इथले आहेत. सेकंड बाजीराव इथंच कापला गेलेला आहे साईडला. जाता जाता सर्व दर्शन करत जाऊ. ही 31 डिसेंबरला ही रक्तरंजित क्रांती भूमीमध्ये आपण उभे आहोत. आपण ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी उभा आहोत ही ऐतिहासिक भूमी आहे आणि ज्या पद्धतीने साहेबांनी सांगितलं का माझं DP प्लॅन असं असं आहे, ते भविष्यात आम्ही ते बघणारच आहोत. पण या ठिकाणी लाखोच्या संख्येने जत्रा कशी भरेल, इथे जसं हिंदू समाजामध्ये उरूस असतो, काही गोष्टी असतात, या ठिकाणी ती अरेंजमेंट कशी होईल, या सर्वांनी ज्यांच्याकडे ज्याची कला असेल ती वंजारी साहेबांकडे द्या. साहेबांची तर ऑलरेडी कला आहेच, पण ह्या गावामधून जी 5 वर्षाची जी मेहनत आहे त्या मेहनतीला आपण खेडोपाडीमधनं बल दिलं पाहिजे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन कशी या ठिकाणी ती धम्मज्योत आपल्या शूरवीरांना जाईल ह्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे आपण. बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. खऱ्या अर्थानं चळवळ हा खेड्यापाड्यातला माणूस जिवंत ठेवतो. जो शिकला तो हुकला. बाबासाहेबांना शिकलेली माणसं भरपूर गद्दार झाली. वंजारी साहेबांसारखी सुशिक्षित लोक 10% आहेत समाजामध्ये, पण खऱ्या अर्थानं खेड्यापाड्यातला माणूस हा आज बाबासाहेबांची मुवमेंट ही घेऊन जात असतो इकडे. आणि जो 500 महाराजांचा इतिहास आहे तो एक नालायक कृतीचा माणूस रोहन मालवतकर, तो भडवा, त्याला कळलं 31 डिसेंबर आला, 1 जानेवारी आला का तो भुकायचं काम करतो. त्याचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी ही लढाई झालीच नाही. खोटे पुस्तकं छापून खोटी प्रशस्ती मिळवण्याचं काम करतो. त्याला पण तुमच्या माध्यमातून आवाहन करतो, तुझ्यात दम असेल तर सेकंड भीमा कोरेगाव तुझ्या घरात आम्ही घडू. सेकंड भीमा कोरेगावचा स्तंभ हा तुझ्या घरामध्ये घडेल. तू फक्त भुकायचं काम करतो. तुमच्या माध्यमातून इथल्या SP-ना आवाहन करतोय, अशा कुत्र्यांना आला घाला. अशी कुत्रे भुकतील, या कुत्र्यांना तात्काळ जेरबंद करा, जेणेकरून इथली कुठलीही परिस्थिती उद्भवणार नाही. आणि याला सामोरे आमचे त्या टायमाला 500 होते, आता करोडो आहेत. आणि आता एज्युकेटेड आहेत, शिकलेले आहेत, सवरलेले आहेत. आम्ही कोणत्या स्तरापर्यंत लढू शकतो. साम दाम दंड भेद लावून आम्ही तुमच्या उरावर बसू शकतो. देशामध्ये जे वातावरण चाललेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे कुटुंब अहोरात्र समाजासाठी फिरत आहे आणि त्याचाच भाग एक समता सैनिक दल. समता सैनिक दल बाबासाहेबांनी स्थापन करण्याचा हेतू म्हणजे दुसऱ्या दलच स्थापन व्हायची गरज नव्हती. समता सैनिक दल म्हणजे जिथं खेडोपाडी समाजावर अन्याय अत्याचार होईल तिथं प्रथम तू समता सैनिक दल पोहोचला पाहिजे. तुमच्यासारखे वयस्कर तरुण लोक काम करतात, आम्हाला देखील त्याची लाज वाटते का आम्ही आज त्या समता सैनिकच्या ड्रेसमध्ये पाहिजे होतो. आम्हाला पण पॅन्थर होण्याची काही गरज नसती लागली, कारण खऱ्या अर्थानं समता सैनिक जर समाजाने समजून घेतला असता तर कुठल्याच खेडोपाडीमध्ये अन्याय झाला नसता. म्हणून समता सैनिक दलाच्या या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो की आपल्या आधिपत्याखाली ही जी काय मशाल जाणार आहे, तुम्हाला ही तुमच्या मार्गदर्शनाखाली जाणार आहेत, तुमच्या प्रोटोकॉलनुसार जाणार आहेत. तुम्ही जो आदेश द्याल तो आम्हा सर्वांना या ठिकाणी मान्य असणार आहे. आणि इथून पुढे समता सैनिक दलाचाच आदेश मानला जाईल. या ठिकाणी मी माझ्या जाधव कुटुंबाच्या वतीने, माझ्या पॅन्थर आर्मीच्या वतीने मी सर्वच 1 जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या लढाईमध्ये जेवढे असणारे त्या शौर्यांना मी माझं अभिवादन करतो, मी त्यांना सलामी करतो, त्यांना सॅल्यूट करतो का तुम्ही लढले म्हणून आज आम्ही जिवंत आहोत. तुम्ही लढले म्हणून जिवंत आहोत आणि त्याच्यामुळे आम्हाला ह्यो जी मान वरती करून इथे चालण्याचा अधिकार भेटतो. हा तुमचा सन्मान आहे आणि हा आपण नवीन वर्षी सुरुवात आपल्या शौर्यांना मानवंदना देऊन या ठिकाणी करत असतो. आणि त्याची सुरुवात मी माझ्या या फुलगावच्या छोट्याशा गावामधनं करत असतो. वंजारी साहेबांना देखील या कुटुंबाला आम्ही शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या भीमा कोरेगावच्या स्तंभाला स्मरून शपथ घेतो. दरवर्षी आम्ही या ठिकाणी येणार आणि मोठ्या संख्येने ताकदीने या मानवंदना देण्यासाठी आम्ही सर्वजण मोठ्या संख्येने येणार.
आणि सर्वांनाच पुन्हा एकदा आम्ही शुभेच्छा देतो. तत्पूर्वी ह्या कार्यक्रमाचे जे आधारस्तंभ आहेत वंजारी साहेबांची आई यांना देखील विनंती करतो की आपल्या भाषेमध्ये आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करावं.